महाराष्ट्रातील सर्वोत्तम पर्यटन स्थळे. महाराष्ट्र राज्य भारतातील प्रगत राज्य म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात पर्यटनासाठी दरवर्षी हजारो लोक येतात. राज्यातील अनेक पर्यटन स्थळं अतिशय प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रामध्ये बरीच धार्मिक, ऐतिहासिक व नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत. त्यांना भेट दिल्यानंतर मनाला अगदी प्रसन्न वाटते. म्हणूनच आज मी तुम्हाला अशा काही पर्यटन स्थळाबद्दल तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. परंतु सांगण्याच्या आधी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण माझ्या व्हिडिओ लाखो जण बघतात, लाखो जण येतात, परंतु सबस्क्राईब खूप कमी लोक करतात. म्हणून चॅनलला एक सबस्क्राईब करा आणि चला मग सुरुवात करूया. पहिला आहे महाबळेश्वर. महाबळेश्वर हे थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण मानले जाते. महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे. महाबळेश्वरची खासियत म्हणजे तिथे झालेल्या 5 नद्यांचा उगम. महाबळेश्वर हे निसर्गरम्य ठिकाण असून तिथे दर महिना लाखो पर्यटकांपेक्षा जास्त पर्यटक तिथल्या निसर्गाचा अनुभूती घेण्यासाठी दिसतात. महाबळेश्वरला जाताना आपल्याला अनेक स्ट्रॉबेरीच्या बागा आपल्याला पाहायला मिळतात व त्याचा आस्वाद सुद्धा घ्यायला मिळतो. महाबळेश्वरला असे अनेक पॉइंट व ठिकाण आहेत की त्या ठिकाणी सगळे पर्यटक आकर्षिले जातात, त्याच्या सुंदरतेचा अनुभव घेतात. महाबळेश्वरला प्राचीन मंदिरे आहेत. त्या मंदिरामुळे त्या ठिकाणाला महाबळेश्वर हे नाव पडले आहे. महाबळेश्वराला एकदा तरी गेल्यावर संपूर्ण निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेता येतो. दुसरा आहे मुरुड जंजिरा. मुरुड जंजिरा हे लोकप्रिय पर्यटन स्थळ असून हा किल्ला रायगड जिल्ह्यात आहे. तिथे प्रतिदिन हजारो पर्यटक येऊन त्या किल्ल्याच्या खासियतविषयी जाणून घेतात. या किल्ल्याची ही खासियत आहे की हा किल्ला समुद्राच्या मधोमध व शिवकालीन काळाच्या अगोदर बांधण्यात आला होता. याची अजून एक खासियत म्हणजे या किल्ल्याला अजूनही कोणीही जिंकू शकले नाही. या किल्ल्याला सिद्दी जोहर यांनी बिल्ड केला होता. हा किल्ला शत्रूपासून आपली सुरक्षा करण्यासाठी बांधण्यात आला होता. महाराष्ट्राचे शासक छत्रपती संभाजी महाराज यांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला होता, पण ते जिंकू शकले नाही. या किल्ल्यावर जाण्यासाठी बोटीतून जावे लागते. तिथे या किल्ल्याचा वैशिष्ट्याबद्दल सांगायला अनेक मार्गदर्शक सुद्धा असतात, त्यांना तुम्ही व्हिजिट करू शकता. तिसरा आहे कोल्हापूरचा कणेरी मठ. मित्रांनो, जर आपण कोल्हापूरच्या कणेरी मठात गेला नसाल तर आपण आतापर्यंत असं काहीच आकर्षित बघितलं नसावं. कोल्हापूरच्या कणेरी मठात असे अनेक प्राचीन संस्कृती, चित्रे, कलाकृती, पुतळे दाखवले गेले आहेत, जी की संस्कृती आजकाल नष्ट होण्याच्या कगारीवर आहे. कणेरी मठात भारतातील अनेक संत साधू याचे पुतळे, महाभारत, रामायण दर्शवणारे पुतळे, भारतातील प्राचीन संस्कृतीचे पुतळे, अशा अनेक प्रकारचे पुतळे उभारण्यात आले आहेत की ते आपल्याला खरेखुरे माणसे आहेत असे वाटते. यामुळे हे ठिकाण खूप आकर्षजन्य, अनुभवशील. आपण सुद्धा या ठिकाणी जाऊन या स्थळाला भेट द्यावी. यामुळे येथे येऊन तुम्हाला अनेक गोष्टींची अनुभूती होईल. कोल्हापुरात कणेरी मठाबरोबर असे भरपूर फिरण्यासारखे ठिकाण आहेत. नेक्स्ट आहे पुण्याचा शनिवारवाडा. पुण्याचा शनिवारवाडा हा पर्यटकांचे सर्वात फेमस पर्यटन स्थळ आहे. पुण्याचा शनिवारवाडा हा पेशवेकालीन बांधण्यात आला होता. हा वाडा पेशवे बाजीराव यांनी बांधला होता. हा वाडा आतून खूप विशाल आणि भव्यशील असून तो तेवढाच रहस्यमय वाडा मानला जातो. काही लोकांची अशी मान्यता आहे की रात्रीच्या अमावस्याला या वाड्यातून आवाज येतात. त्यामुळे पुण्याचा शनिवार वाडा हा खूप प्रसिद्धीस आहे. दुसरा आहे माथेरान. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण मानले जाते. माथेरान हे रायगड जिल्ह्यात वसलेले आहे. माथेरान हे अनेक निसर्ग सौंदर्याने नटलेले सुंदर पर्यटन स्थळ आहे. तिथल्या सह्याद्री पर्वतरांगामुळे हे ठिकाण खूप थंड व आकर्षक आहे. त्या ठिकाणी अनेक पॉइंट्स आहेत. त्याचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी अनेक लोक त्या स्थळाला भेट देतात. तिथे जास्त युवाप्रेमी मोठ्या प्रमाणे येतात. काही पर्यटक हे घोड्याची सवारी सुद्धा करतात व तिथल्या सौंदर्याचा आनंद घेतात. म्हणून येथे तुम्ही नक्की व्हिजिट करा. दुसरा आहे लोणावळा. लोणावळा हे महाराष्ट्र राज्यातील पुणे या जिल्ह्यात आहे. लोणावळा हे सुद्धा थंड हवेचे ठिकाण आहे. लोणावळ्याचे दर्शन घेण्यासाठी अनेक पर्यटक जातात. लोणावळा हे पावसाळ्यात पर्यटन संपूर्ण निसर्ग सौंदर्याने नटलेले असते. हिवाळ्यात भरपूर धुके असतात, त्यामुळे हे प्लेस अजून सुंदर वाटते. लोणावळ्यामध्ये अनेक फिरण्यासारखे ठिकाणे सुद्धा आहेत. तिथे अनेक पॉइंट, धरणे, अतिप्राचीन किल्ले व लेणी सुद्धा आहेत. लोणावळ्याचे सुप्रसिद्ध पदार्थ म्हणजे चक्की. ते चवीला खूप स्वादिष्ट असते. जे पर्यटक हे निसर्गप्रेमी आहेत त्यांनी लोणावळ्याचे निसर्ग पाहायला नक्की हवे मित्र. दुसरा आहे औरंगाबाद. औरंगाबादमध्ये अनेक पर्यटक येतात. औरंगाबादमध्ये असे अनेक ठिकाणे आहेत तिथे गेल्यावर आपले जीवन सुखमय होते. औरंगाबाद हे आकर्षक पर्यटक आहेत. उदाहरण बीबी का मकबरा, पानचक्की, चांद मिनार, दिल्ली गेट, दौलताबाद किल्ला,
औरंगजेब मकबरा, बानी बेगम गार्डन, शिवाजी महाराज म्युझियम आणि प्राणी संग्रहालय असे अनेक पर्यटन ठिकाणे औरंगाबादमध्ये आहेत व या ठिकाणी गेल्यावर सुद्धा आपल्याला भरपूर आनंद मिळतो। याच्या पुढचं आहे मित्रांनो अलिबाग। अलिबाग हे रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे। अलिबाग या ठिकाणी असणारे समुद्रकिनारे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालतात। या ठिकाणी असणारे स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे आणि नयनरम्य सौंदर्य पाहण्यासाठी देश विदेशातून अनेक पर्यटक येत असतात। येथे पूर्वी अली नावाचा एक व्यक्ती होता आणि त्याच्याकडे अनेक सुंदर बागा होत्या, त्यामुळे या शहराचे नाव अलिबाग असे ठेवण्यात आले असे सांगितले जाते। अलिबागमध्ये मांडवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। या व्यतिरिक्त अलिबागमध्ये मुरुड बीच, वर्सोली बीच, नागाव बीच, किहिम बीच, खांदेरी बीच आणि मुरुड जंजिरा अशा अनेक ठिकाणांना भेट पर्यटक देत असतात। हे पर्यटन स्थळ पुणे शहरापासून 145 किलोमीटर तर मुंबई शहरापासून 95 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। नेक्स्ट आहे कास पठार। कास पठार हे सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यामध्ये आहे। सातारा शहरापासून हे ठिकाण जवळपास 22 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। तुम्हाला निसर्गाचे रंगबिरंगी सौंदर्य पाहायचे असेल आणि वेगवेगळ्या फुलांचा आनंद घ्यायचा असेल तर कास पठाराला नक्की भेट द्या। या कास पठारावर वेगवेगळ्या प्रकारचे आणि जातीचे फुलं तुम्हाला पाहायला मिळतील। निसर्गाची आवड असलेले पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेट देतात। कास पठारावर आल्यानंतर आपल्याला तुम्हाला जवळच 7 तलाव देखील पाहायला मिळतो। या पठारावर आपल्याला वेगवेगळी प्रकारची फुले सुद्धा पाहता येतात। मित्रांनो, शेवटचं आणि खूप छान सुंदर स्थळ आहे गणपतीपुळे। गणपतीपुळे पर्यटन स्थळ महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाणापैकी एक आहे। हे ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे। समुद्रकिनाऱ्यावर असलेले गणपतीचे मंदिर ह्या ठिकाणाचे प्रमुख आकर्षण आहे। येथील गणपती मंदिर जवळपास 500 वर्ष जुने आहे। गणपतीपुळे मंदिर समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या पावसाळ्याच्या समुद्राच्या लाटा या मंदिरात येतात। महाराष्ट्रातील बरेच भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि दर्शनासोबतच विलोभनीय समुद्र किनारा पाहण्याचा आनंद घेतात। तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आणखीन खूप सारे पर्यटन स्थळे आहेत जे की खूप प्रसिद्ध आहेत, फेमस आहेत, परंतु हे तुम्हाला असे पर्यटन स्थळे सांगितले जे की तुम्हाला जायलाच हवे। खूप प्रसिद्ध हे आहेत, खूप लोक जातात म्हणून तुम्हाला हे सांगितलं। आय होप तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका वेगळ्या स्थळासोबत, वेगळ्या माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।